नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगुंडे माय एक्झाम डायरी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की एखाद्या संख्येला अकराने गुणून अगदी उत्तर 1-2 सेकंदात कसं काढायचं ट्रिकनं. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की अकरानं एखाद्या संख्येला ट्रिकनं काय गुणायची गरज आहे, की अकरानं आपण इझिली एखाद्या संख्येला गुणतोच की. अकराचा टेबल पण सोपा आहे, पाडा पण सोपा आहे आणि आपल्याला गुणाकार पण येतो मग अकराचा. परंतु मित्रांनो, स्पर्धा परीक्षांमध्ये आपण ट्रिक ह्यासाठी वापरतो, ह्यासाठी इम्प्लिमेंट करतो, कारण आपल्याला उत्तर तर अचूक काढायचीच असतात, त्याचबरोबर आपल्याला वेळ पण वाचवायचा असतो. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये आपली बऱ्याच वेळा असं झालेलं असतं की वेळेअभावी माझे 2-5 प्रश्न सुटलेत, त्याची उत्तरं मला माहित होती किंवा येत होते किंवा ती सोपी गणित होती, मला सोडवलेस तर माझे उत्तर पण काढता आले असते. आणि यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये मित्रांनो ट्रिकचा वापर करायचा आहे. आणि आज आपण ट्रिकनं अकराने एखाद्या संख्येला कसं गुणायचं आणि त्याचं उत्तर अगदी 2 सेकंदांमध्ये आणि अचूक काढणार आहोत. आपण बघूया की अगोदर एखादी संख्या रॅन्डम संख्या घेऊया, 4-5 अंकी कुठलीही घेऊया. 5, 7, 6, 2 ही एक संख्या आहे. हिला जर आपण सर्वसाधारणपणे जनरली आपण काय म्हणतो गुणतो, ते कसं गुणतो? 11 अगोदर 2 ला गुणतो, 11 दुने 22, इथं 2 मांडतो उत्तरामध्ये आणि ह्याचा हातच्या 2 मांडतो 22 मधला. दुसरा 2 आहे तो हातच्याला मांडतो. परत 11 आपण कशाला गुणतो? 6 ला गुणतो. 11 सके 66 आणि हा कॅरी 2 असतो का नाही, त्याची ऍड करतो 66 मध्ये. 66 आणि 2 किती बनतं? 68. 68 आत इथं मांडतो आणि कॅरी परत 6 मांडतो. परत 11 आणि 7 ला गुणतो. 11 सके 77. 77 आणि 6 किती होतं? 83. 83 चा 3 इथं मांडतो आणि 8 कॅरी मध्ये मांडतो. परत 11 आपण गुणतो 5 ला. 11 5 55 8 किती झालं? 63. आणि हा आपला गुणाकार होतो ट्रेडिशनल वे, जनरली जसं आपण नेहमी गुणतो तसं. आपल्याला ट्रिकनं काय करायचं मित्रांनो? हो का, ट्रिकनं हाच नंबर घेऊया 5762. हाच घेतलाय ना 5762. आणि ह्याला जर 11 गुणायचं तर काय करायचं? हा जो 2 एकक स्थानचा अंक आहे तो उत्तरामध्ये पण 2 ऍज इट इज लिहून टाकायचा जसा आहे तसा. आणि आता फक्त बेरीज करत जायचं. 2ची आणि 6ची बेरीज करायची. 6 2 8 ते हित लिहायचं. परत 6ची आणि 7ची बेरीज करायची. 7 आणि 7 13. 13 मधलं 3 हित लिहायचं, कॅरी 1 लिहायचा. आणि 7 आणि 5 12 आणि हा कॅरी 1. 13चं 3 लिहायचं आणि परत एक कॅरी लिहून ठेवायचा. आणि हा 5 आहे का नाही, त्याच्यामध्ये कॅरी आणि ह्या 5ची बेरीज करायची आणि ते हित लिहायची. झालं तुमचं उत्तर. काय आलं? 63,382. इथं काय आलं? 63,382. नसेल कळलं? अजून पुढचं गणित बघूया. एक जनरली गणित घेऊया आपण, रॅन्डमली एक संख्या घेऊया. 5 अगोदरच घेतली होती काय? आपण घेऊ 93,267. ठीक आहे, म्हणजे सगळे अंक येतात. 3 2 9 3 2 6 7 असे अंक आले ह्याच्यामध्ये. ह्याच्यात जर आपण 11 गुणायचं म्हणलं तर थोडासा वेळ लागतो आपल्याला, ट्रेडिशनल वे, पारंपरिक पद्धती, नेहमीच्या वेळेने, जनरली जसं आपण गुणाकार करतो तसं. मग ह्या 11 आपण 7 ला गुणतो. 11 7 77. परत 7 येतो आणि कॅरी पण जास्त येते त्याच्यात, म्हणजे हातचे जास्त येतात, त्यांची बेरीज करणं पण त्याच्यामध्ये पण वेळ जातो. आपल्याला ट्रिकने काय ह्याच्यापेक्षा फास्ट उत्तर निघतं. कसं ते बघूया. आता 11 सके 77 ला 7 लिहिलं, कॅरी 7 लिहिला. 11 सके 66 आणि 7 किती परत आलं? 73. 73चं 3 इथं लिहिलं, वरती 7 लिहिलं. 11 दुने 22, परत हातच्या 7 आला. 22 आणि 7 29 आलं. 29चा 9 इथं लिहिला, कॅरी मध्ये 2 लिहिला. 11 त्रिक 33 आणि 2 किती झालं? 33 आणि 2 35 झालं. 35चं 5 इथं लिहिलं, कॅरी 3 लिहिलं. 11 99 आणि 3 किती झालं? 102. एवढा आपला गुणाकार आला, म्हणजे 10,25,937. आणि हे जर आपल्याला ट्रिकने करायचंय, बघा वेळ पण कमी लागतो मित्रांनो, एवढे जास्त हातचे पण येत नाहीत. किती आहे? 93,267. 9 3 2 6 7. आता काय करायचंय? इथं 7 ऍज इट इज उत्तरामध्ये तसंच लिहून टाकला आणि आता बेरीज करत जायचंय. 6 आणि 7 13, ते इथं लिहायचं 3, कॅरी 1 आला. परत 2 आणि 6 8 आणि हा कॅरी 1 9 आला. परत 2 आणि 3 5 आला. परत 3 आणि 9 12 आला. 12 ला 2 लिहिला आणि कॅरी 1 लिहिला मी. आता शेवटचा जो कॅरी आहे का नाही, त्याच्यात हा 9 ऍड करायचा. 9 ने काय झालं? 10. आणि माझं उत्तर बघा ह्याच्यासारखं सेम आलंय का? 10,25,937. 10,25,937. 10,25,937.
आणि ह्याच्यापेक्षा लवकर येते. आणि आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये काय करायचं मित्रांनो, उत्तर तर आपलं बरोबर अचूक आलंच पाहिजे आणि वेळही वाचवायचा आहे, म्हणून ही ट्रिक फॉलो करायची मित्रांनो. आणखी काही 2-4 संख्या घेऊन बघूया. आता बघा एखादी संख्या आहे की 512 ही संख्या दिली मला आणि सांगितलं की ट्रिकने ह्याचं उत्तर काढायचं. मी काय करणार, 2 ॲज इट इज लिहिला, ह्या दोघांची बेरीज 2 आणि 1 3, परत 1 आणि 5 6 आणि हा 5 56 32 माझं उत्तर आलं. किती वेळात आलं? 1 सेकंद, 2 सेकंद. आणि ते जर तुम्ही 512 गुणिले 11 केलं, 11 दुने 22, परत 2 हातच्याला 11 1 11 2 13 3, परत हातच्याला 1 11 5 55 आणि 1 56. म्हणजे मला काय केलं, हातच्या इथं 2 घ्यावं लागेल, इथं काय काहीच नाही घ्यावं लागलं. किंवा जर मोठी संख्या असली तरी पण हातच्या ह्याच्यात कमी घ्यावे लागतात. जर असे मोठे अंक असले कुठले की 9 7 8 6 5 हे जर एखाद्या संख्येमध्ये अंक असले तर ह्याच्यामध्ये हातचे वाढतात. तर ह्या जे ट्रेडिशनल वे जे आपण करतोय त्याच्यामध्ये पण हातचे वाढतात. तर आपल्याला ट्रिक्सनं करायला काय हरकत आहे? ट्रिक्सनं लवकर उत्तर निघते, अचूक बी निघते आणि सोपं पण आहे ट्रिकनं करायचं. आता ही संख्या आहे 7 काय 9 7 8 6 5. दोन ठिकाणी लिहून घेऊ, दोन्ही वेनं बघूया. 9 7 8 6 5. इथं करूया आपण ट्रिकनं. ट्रिकनं कसं करणार? 5 एकक स्थानी तसाच लिहिला, 6 आणि 5 11, 11ला 1 कॅरी 1, 8 आणि 6 14, 14 आणि 1 15ला 5 कॅरी 1, 7 आणि 8 15 कॅरी 1 16, काय 16ला 6 कॅरी 1, 9 7 16 आणि 1 कॅरी 17ला 7 कॅरी 1 आणि 9 1 10. म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 10,76,515. ठीक आहे. आणि जर हेच जर आपण जनरली बघितलं तर 11 5 55ला 5 कॅरी 5, 11 सके 66 आणि 5 71 कॅरी 7 आला, 11 8 88 7 95चा 5 कॅरी 9 आला, 11 7 77 आणि 9 86, 86चा 6 हातच्याले 8 आला, 11 9 99 आणि 8 107 आला. म्हणजे किती आलं? 10,76,515, 10,76,515. येते का? ट्रिकनं पण येते आणि ह्याच्यापेक्षा लवकर येते आणि एवढे हातचे तुम्हाला करायची गरज नाही ह्याच्यामध्ये ट्रिकमध्ये. आणखी गणित बघूया मित्रांनो, इझी बघूया थोडं. एवढी मोठी गणित तुम्हाला येणार नाहीत की 11 गुणायला, पण जर ट्रिक कुठल्याही सिस्टमला, कुठल्याही आयोगाला किंवा कुठल्याही एसएससीचा म्हणा किंवा आणखी कुठल्याही स्पर्धा परीक्षांच्या जे स्पर्धा परीक्षांचे पेपर डिझाईन करतात त्यांना जी जी ट्रिक माहीत पडते त्या ट्रिकवरती प्रश्न विचारतात बरं का मित्रांनो. ठीक आहे. आणि ते ह्या ट्रिकनं उत्तर काढायचं त्यांचा अपेक्षा असते की ह्या ट्रिकने त्यांनी लवकर उत्तर काढायला पाहिजे कॅन्डिडेटने. ठीक आहे. पुढचं एखादं साधं गणित बघूया. 235 235 ट्रिकने जर काढायचं म्हणलं तर ट्रिकने काय करणार तुम्ही? 5 तासाच घेतला, 5 आणि 3 8, 3 आणि 2 5 आणि 2 ला आता हातच्या तर काय नाही इकडून पाठीमागे राहिला म्हणून 2 तासच लिहिला. 25 85 लगेच उत्तर आलं. 2 सेकंद पण लागले नाहीत मला. आणि तरी तुम्ही ह्यानं पण उत्तर लागत नाही डायरेक्ट 11ने गुणल्यानंतर, वेळ लागत नाही, पण थोडासा ट्रिक पेक्षा जास्त वेळ नक्कीच लागतो. आता 11ने जर 5 गुणायचं तर 11 5 55 कॅरी 5, 11 33 आणि 5 38, परत कॅरी 3, 11 2 22 आणि 3 25. उत्तर दोघांचं सेमच येते का? यायलाच पाहिजे. म्हणजे मित्रांनो ट्रिकनं पण उत्तर काय होतंय? ॲज इट इज येतंय. तर आपण ट्रिकनं आणखी 2 गणितं सोडून बघूया. ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाईल आपली. ठीक आहे. एक 4 अंकी संख्या घेतली, 412 23 म्हणजे 4123 घेतली. ह्याला ट्रिकनं जर मी गुणलं तर कसं गुणणार? 3 तसंच ठेवलं मी उत्तरामध्ये. ह्या दोघांची बेरीज 3 आणि 2 5 गुणिले 11 आहे बरं का, हे 11ने गुणायचं म्हणून 3 तसंच उत्तरामध्ये ठेवलं एकक स्थानी. ह्या दोघांची बेरीज केली 3 आणि 2 5 दशक स्थानी लिहिली. 2 आणि 1 ची बेरीज केली 3 ही इथं लिहिली. 1 आणि 4 ची बेरीज केली 5 आली आणि 4 हा शेवटी तसाच लिहायचा. हा 4 जसा इकडं आपण 3 ॲज इट इज लिहिला तसा इकडे 4 तसाच ठेवायचा. आणि जर हातच्या एखादा शिल्लक राहिला, ह्यांची बेरीज करून एखादा शिल्लक राहिला तर ह्या 4 मध्ये ऍड करायचं. म्हणजे माझं उत्तर किती आलं? 4123 45,353. आणि जर ट्रेडिशनल वेनं गेलं तर तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे. अजून एखादं गणित बघूया की जसं तुम्हाला ट्रिकनं गुणाकार करायचा आहे. 4 अंकी घ्या, नाही तर इथं 4 अंकी घेतली, 5 अंकी घेऊया. 716 235. ठीक आहे. ट्रिकनं गुणाकार करायचा आहे. ही गुणाले 11 पण लिहायची गरज नाही, डायरेक्ट आपण 5 अंक लिहायचा आणि बेरीज करत बसायचं. 5 आणि 3 8 लिहिलं, 3 आणि 2 5 लिहिलं, 2 आणि 6 8 लिहिलं, 6 आणि 1 7 लिहिलं, 1 आणि 7 8 लिहिलं आणि हा 7 तासाच इथे लिहायचा आपल्याला. म्हणजे एक किती 7,16,235 चा गुणाकार किती आला? 78,78,585. ठीक आहे.
मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल किंवा एक दोन तुम्ही गणित घ्या, ह्या गणितांचे बघा, ट्रिकने काढा उत्तर. 265 काढा, एक गणित घ्या, गुणिले 11 ट्रिकने काढायचे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये सेंड करायचं. किंवा 3719 घ्या, ह्याचं उत्तर ट्रिकने काढायचं मित्रांनो आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. किंवा 12467 घ्या, ह्या तीन संख्यांना 11ने गुणायचं मित्रांनो आणि उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही इन्फॉर्मेशन युजफुल आहे, आपल्याला उपयुक्त आहे, तर तुमच्या मित्रांपर्यंत पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. मित्रांनो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.